झाला ना एवढा प्रॉब्लेम येतो बोलायला. मी त्या दिवशी म्हणजे 2 दिवसाआधी व्हिडिओ चालू केलेला जेवता जेवता, त्याच्यानंतर मी आत्ता डायरेक्ट व्हिडिओ चालू केलाय. म्हणजे मी मम्मीकडून 2-3 दिवसाआधी आलेली, त्याच्यानंतर मी आत्ता आत्ता डायरेक्ट व्हिडिओ चालू केलाय. तर मी तुम्हाला दाखवते. मी आज बनवत आहे डोसे. हा, डोसे बनवते आता मी. तर म्हटलं व्लॉग का नाही चालू करावा. एक मिनिट हा. मी घेतली याच्यामध्ये मी घेतले खोबरं, थोडीशी कोथिंबीर, 1-2 पाकळ्या लसणाच्या, बस दॅट्स इट. ओके. 2-3 दिवसानंतर व्हिडिओ चालू केला ना, तर व्हिडिओ समोर येऊन काय बोलायचं आहे समजत नाही मला. माहित नाही का. मस्त मी चिल केलं, आराम केला. आराम नाही केला म्हणजे 2-3 दिवसांनी घरी आलेला, मग थोडेसे घरातले भांडे घासून घेतले, थोडंसं क्लीन केलं, धूळ वगैरे जमली ते स्वच्छ केलं. म्हणजे तसं डायरेक्ट येऊन असं खाऊ नाही शकत ना त्या पेटीमध्ये आपण. थोडंसं घरावर लक्ष दिलं, घराची कामं आपटली 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 आटपली आटपली त्यातले घरातली कामं मी आटपली. आणि त्याच्यानंतर आज ब्लॉग मी चालू केलाय. आणि हा ब्लॉग माझा शेवटपर्यंत नक्की बघा. आणि काय बोलत होते मी, हा, पटापट डोसे बनवून घेते. संकल्पला जायचं ऑफिसला, पटापट आवडून घेते आणि हा ब्लॉग कंटिन्यू करते. ओके, कंटिन्यू बघत राहा पुढे. हाय गाईज,
एक मिनिट. हा, तर माझ्या घरातले सगळे कामं झालेले आहेत. वाजले संध्याकाळचे 7:30. माझं जे घड्याळ आहे मी ते अर्धा तास 1 तास पुढेच ठेवते. म्हणजे मला माझ्या मनाच्या शांतीसाठी, की माझ्याकडे अजून पण झोपायला वेळ आहे. की आणि माझा हा एक प्रश्न आहे, की मला आता जेवण काय बनवायचं? मला इतका कंटाळा येतो ना, की रोज काय बनवायचं, रोज काय बनवायचं? आता दुपारी म्हणजे हे अशी चुकते मी बोलताना. असं होतं मला बोलताना, की आता सकाळीच खाल्लाय डोसा, दुपारी पण मीच सेम खाल्लं आणि आत्ता काय चांगलं बनवायचं? म्हणजे सारखं-सारखं जेवणच का बनवावं लागतं सारखं-सारखं यार? आणि नाही बनवलं तर भूक लागते. भूक लागली की माणूस काय पण अरबड-चरबड खातो. शी यार! मला ना कोणीतरी असं भेटावं माणूस, की तो मला रोज जेवण आहे तो बनवून देईल. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. जर तुम्ही माझा बर्थडेचा ब्लॉग अजूनपर्यंत बघितला नसाल, तर तो पण माझ्या YouTube चॅनलवर जाऊन बघा, नक्कीच बघा. आणि आतापर्यंत ना माझ्या ब्लॉगला म्हणजे मी ना एक इयरिंगचा ब्लॉग टाकला होता. त्याला आतापर्यंत 128 व्ह्यू आले. पण त्याच्यात पण मी खूप खुश झाले, की यार या व्हिडिओला 128 व्ह्यू आलेत. आता फ्युचरमध्ये मी हा व्हिडिओ नक्की बघेल, की मी ह्या 128 व्ह्यूला पण खुश झाले होते. आणि माहीत नाही कसं आहे, काय आहे. जसं जमेल तसं मी व्हिडिओ शूट करते. कसं आहे माहिती आहे का, स्वतःच व्हिडिओ शूट करणं, ते एडिट करणं, परत ते बॅकग्राऊंड व्हॉईस येतो. आता पण फॅन चालू आहे. तो बॅकग्राऊंडचा व्हॉईस, आजूबाजूला लोकं राहतात, आमच्या आजूबाजूला लहान मुलं आहेत. जेव्हा मी व्हिडिओ शूट करते ना, तेव्हा ते मुलं रडणार किंवा किंचाळणार, काही ना काय असणार म्हणजे असणार खूप. आणि काही वेळा असं होतं, की अरे, व्हिडिओ काढायचा राहूनच गेला. जसं की आज मी दुपारपर्यंत मी व्हिडिओ काढला. त्याच्यानंतर मी व्हिडिओच चालू केला नाही. म्हणजे आत्ता क्लिक झालं मला, की थोडं बसल्यानंतर क्लिक झालं, की मी व्हिडिओ कंप्लीटच करत नाही आणि व्हिडिओ मी क्लोजच करत नाही. त्याच्यामुळे मी आता विचार केला, की आता व्हिडिओ बनवताना सांगते, की हा ब्लॉग इथंच एंड करायचा आहे म्हणून. आणि असं बोलता-बोलता खूप बोलते, नाहीतर काहीच बोलत नाही किंवा सुचतच नाही, की काय बोलायचं. असं ॲज अ न्यू यूट्यूबर हे तुम्ही मला समजून घ्या. तर आतापर्यंत हा माझा ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर थँक यू सो मच. प्लीज मला सपोर्ट करा. माझ्या यूट्यूब चॅनलला तुमच्या फॅमिली, फ्रेंड्समध्ये शेअर करा. तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये नक्की अजून काय-काय बघायला आवडेल. मी चांगल्या-चांगल्या गोष्टी बनवू शकते. चांगल्या-चांगल्या रेसिपी टाकू शकते. जेवढं माझ्या मते मला येतं व्हेजिटेरियन ते मी टाकू शकते. आणि हे सांगेल की कमेंट करा. मला अजूनपर्यंत एकाही लोकांनी कमेंट केली नाही. मला वाईट वाटतं त्या गोष्टीचं. पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. हळू ग्रो होईल मी, बरोबर. आणि हे मी मॅनिफेस्ट करते की मी एक सक्सेसफुल यूट्यूबर होणार म्हणजे होणार. आणि काय सांगायचं होतं मला बघा, मी अशी बोलते आणि मला जे बोलायचं असतं ना, मी तेच विसरून जाते. ठीक आहे, जाऊ दे. चला हा ब्लॉग मी इथेच एंड करते. थँक यू सो मच माझा व्हिडिओ बघितला तोतली मी हां. तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक यू सो मच. भेटूया आपण उद्या किंवा नेक्स्ट व्लॉगमध्ये. ओके, टाटा. बाय बाय.